जे कोणी B2B मध्ये स्पेशली बिझनेस करतायत किंवा डिजिटल मार्केटिंग करतायत, नवीन आपले ग्राहक शोधण्याचा प्रयत्न करतायत, बल्कमध्ये ऑर्डर आली पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत, त्यांच्या सगळ्यांसाठी हा जो एक नवीन स्कॅम महाराष्ट्रात सुरू झाला याविषयी मी आज स्पेशली माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याच 2 क्लायंट सोबत हा प्रसंग घडलाय, तुमच्यासोबत घडू नये एवढीच माझी इच्छा आहे. त्यामुळे ही सगळी माहिती तुम्हाला सांगतो. नमस्कार, माझं नाव अमित रमेश मखरे. चावडीच्या माध्यमातून 2011 पासून आम्ही उद्योगांना कन्सल्टिंग आणि ट्रेनिंग देण्याचं काम करतो. मागच्या 2 वर्षापासून 2 ते 3 वर्ष होत आले, आम्ही एक BCP नावाचा हँड होल्डिंग कन्सल्टिंगचा एक प्रोग्राम लॉन्च केला, ज्यामधून भुसावळचा मनोज पाटील सर्किट तेल आणि काय म्हणतो आपण पेंट निर्मिती उद्योगासाठी आपल्याकडे चावडीमध्ये एनरोल झाला. 1-1.5 वर्ष आता सगळं सुरळीत चालू होतं. रिसेंटली मनोजनी आपलं डिजिटल मार्केटिंग आपल्या बोभाटा टीमच्या माध्यमातून सुरू केलं. डिजिटल मार्केटिंग सुरू केल्यामुळे पंचक्रोशीमध्ये जळगाव भुसावळच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा जवळपासच्या भागांमधून नवीन ग्राहक त्याला जोडले जाऊ शकले. मनोज खूप खुश होता. यामध्येच एक पार्टी त्याला भेटली, जी पार्टी त्याला म्हटली की आम्हाला बल्क क्वांटिटीमध्ये तुमच्याकडून मटेरियल पाहिजे, आमच्याकडे भरपूर सारे ग्राहक आहेत, मी तुम्हाला पेमेंट सगळं जे काय असेल ते कॅश मध्ये देऊन टाकेल. मनोजला आनंद झाला. त्यांनी स्पेशली BCP फॉलोअप मीटिंग मध्ये मला सांगितलं, सर सेल वाढायला लागलाय, डिजिटल मार्केटिंगचा फायदा झाला, आपला नवीन कस्टमर जोडला जातोय. मनोज खूप आनंदात होता. ज्या व्यापाऱ्याने किंवा ज्या ब्रोकरने त्याला पहिल्यांदा जो ब्रोकर म्हणून स्वतःला इंट्रोड्यूस करत होता किंवा जो व्यापारी म्हणून स्वतःला इंट्रोड्यूस करत होता, त्याने मनोजला अगदी मोठ्या ऑर्डर द्यायला सुरुवात केली. पेमेंटही 2-3 टर्म पर्यंत व्यवस्थित सुरू होतं. आता गडबड अशी झाली, 4थ्या वेळेस मग त्यांनी सांगितलं की यंदा थोडी पेमेंटची अडचण आहे, तर मी तुम्हाला चेक देतो आणि नंतर तुमचं पेमेंट करतो. राईट. यंदा मनोज आता पहिले 3-4 व्यवहार सुरळीत झाले, त्यामुळे मोठ्या अमाऊंटचा चेक सुद्धा मनोज घ्यायला तयार झाला. मनोजनी चेक घेतला आणि मग इथून नवीन सिलसिला सुरू झाला. आता चेक दिलाय, पण मी तुमचं कॅश पेमेंट करतो असं त्यांनी आवर्जून सांगितलं. आता त्या व्यापाऱ्यांनी पैसे द्यायला टाळाटाळ करायला सुरुवात केली. त्या मार्केटला थोडी अडचण आहे, पैसे थोडे अडकलेत, आज देतो, उद्या देतो, परवा देतो, असं करत करत तो विषय लांबवायला लागला. जेव्हा मनोजनी त्या व्यापाऱ्याविषयी आसपासच्या भागांमध्ये चौकशी केली, तेव्हा लक्षात असं आलं की ही व्यक्ती प्रचंड फ्रॉड आहे आणि काहीतरी गडबड चालू आहे. मनोज डिस्टर्ब झाला. मध्यमवर्गीय कुटुंबातून मनोजनी बिझनेस सुरू केलेला आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो खूप कोलॅप्स झाला. जशी त्या व्यापाराबद्दलची आसपासच्या भागातून माहिती यायला लागली, जशी आमची दोघांची त्या काळात चर्चा सुरू होती, लक्षात असं आलं की या व्यापाराचं पिंडच मुळात फसवण्याचं आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात बऱ्याच लोकांना फसवलं. मागच्या महिन्याच्या 13-14 तारखेला मनोजने एक दिवस मला एक बातमी पाठवली आणि त्या बातमीमध्ये होतं की यापूर्वी एकाची दुसऱ्या शहरातल्या एका उद्योजकाची त्यांनी त्याच व्यापाऱ्याने फसवणूक केली म्हणून पोलिसांनी त्याला अटक केलं. आणि आता याला भरपूर वेगवेगळ्या संघटनांनी, वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा आपल्या शेतकऱ्यांची किंवा यांची बाजू लावून धरली. त्यामुळे पोलिसांनी पण आता त्याच्यावरती त्या व्यापारावरती कारवाई केली. तुम्ही म्हणताल ही तर स्टोरी सर बऱ्याच वेळा ऐकली आहे, वेगळं काय? आता सिलसिला पुढे सुरू होतो. यामुळेच मी यंदा नाव आणि डेस्टिनेशन स्पेशली सांगतो. मनोजचं गाव होतं भुसावळ, जळगाव. राईट. काही दिवसांनंतर काल परवा माझ्यासोबत एक प्रसंग घडला. आपला दुसरा BCP मेंबर यश, जो आंबेगावला कॅटल फीडचा बिझनेस करतोय, यशनी डिजिटल मार्केटिंग यशनी पण सुरू केलं. यशनी जसं स्वतःचं ब्रँडिंग सुरुवात केली. यश बऱ्याच वेळा सगळे जेवढे BCP मेंबर आहेत ते नेहमी कोणत्याही बिझनेसचे डिसिजन माझ्यासोबत डिस्कस करून घेत असतात. यशनी काल पर्सनल मीटिंग मध्ये जेव्हा 20 मिनिटची जी मीटिंग होती, त्यात यशनी मला विचारलं की सर, मला ना एक मोठी ऑर्डर आली होती, तिकडे ते बुलढाणा किंवा ते त्या भागांमधून आहे आणि त्यांनी जास्त क्वांटिटी सांगितली. तो म्हटला की निम्म पेमेंट कॅश करू, निम्म पेमेंट आम्ही तुम्हाला चेकने करू. मला जेव्हा यशनी हे नाव सांगितलं तेव्हा सडनली लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. मी यशला म्हटलं मला त्या व्यापाऱ्याचं नाव सांग. तो म्हटला नाव नाही लक्षात. म्हणलं नाही, मला नाव सांग आठवणीने. आता इथे ट्विस्ट आहे. आता त्यांनी जे नाव सांगितलं तो हा जो व्यापारी याचाच दुसरा रिलेटिव्ह आहे. म्हणजे हा पहिला माणूस जो आहे, जो पहिला व्यापारी होता, हा अटकेत आहे. कदाचित हा त्याचा मुलगा किंवा भाऊ किंवा कोणीतरी असावा. तरी या लोकांचे बिनबोभाट धंदे तसेच चालू आहेत. पहिला मलकापूर आणि भुसावळ हे तर अंतर जवळ होतं, पण आता हा दुसरा आंबेगाव भागात, म्हणजे पुणे जिल्ह्यातला आंबेगाव मधला आपला यश आहे, त्यालाही सेम अनुभव आला. बऱ्याच वेळा आम्ही ग्रूमिंग सेशन मध्ये आवर्जून सांगत असतो आणि मनोजचा किस्सा आमच्या BCP मीटिंग मध्ये डिस्कस झाला होता सगळ्यांसमोर, त्यामुळे बऱ्याच जणांना याची संकल्पना माहित होती. तो म्हटला सर, मला शंका आलीच, तुम्ही पण नेहमी सांगता की चेक पेमेंट सुरुवातीच्या काळात घेऊच नका आणि एवढ्या लांबून ऑर्डर कशी येते, हाही आपल्या सेशनमुळे माझ्या लक्षात आलं. यश वाचला, मनोज सध्या अडकलाय, मनोजही बाहेर निघेल. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत, वेगवेगळ्या पर्यायांनी मनोज प्रयत्न करतोय, आम्ही त्यासाठी प्रार्थना करतो. ह्या प्रकारातून तुम्हाला आवर्जून हे सगळं व्हिडिओतून का सांगावं असं वाटलं. B2B मध्ये, स्पेशली B2B मध्ये जेव्हा तुम्ही व्यवसाय करत असाल, इनिशियली थोडा बिझनेस कमी झाला तरी चालेल, पण अशाच व्यक्तीसोबत संबंध करा
की ज्याची हिस्ट्री तुम्हाला माहिती असेल किंवा एखादा जर मोठी ऑर्डर देत असेल जी मनोजच्या बाबतीत गडबड झाली, ती गडबड आपल्याकडून होता कामा नये. त्यामुळे एखाद्या व्यक्तीशी व्यवहार करताना त्याच्या आसपासच्या लोकांसोबत किंवा आसपासच्या दुकानदारांसोबत थोडीशी माहिती काढा, मगच व्यवहार करा. नंबर 1, कॅशमध्ये शक्यतो प्राधान्य द्या. शक्यतो उधार, चेक, डीडी करू नका. मोठ्या अमाऊंटचं सुरुवातीला ट्रेड करूच नका. म्हणजे छोट्या छोट्या अमाऊंट पासून जरी वेळ आली क्रेडिट देण्याची तरी फार थोड्या अमाऊंटनीच क्रेडिटचा प्लॅन असेल आणि टप्प्याटप्प्यात पुढे जाणं होईल. त्यातलाही प्रयत्न करा की मोठी अमाऊंट जर होत असेल तर देऊच नका. त्यामुळे उधारीशिवाय सर धंदाच होऊ शकत नाही असं ज्यांना वाटतं, ज्यांच्याकडे पैसा असेल ज्यांना ते शक्य त्यांनी ती रिस्क घ्यावी. पण जर तुमची तेवढी शक्यता किंवा ताकद नसेल तर त्या फंद्यात कृपया करून न पडलेलं चांगलं. नंबर 3, जेव्हा एखाद्या व्यक्तीशी ट्रेड केला जातोय, जेव्हा एखाद्या व्यक्तीशी व्यवहार केला जातोय, तेव्हा फक्त गोड गोड बोलून बरेच लोक आपल्याला भाळून टाकतात. आम्ही त्याला ग्रामीण भागात म्हणतो की तंबाखूची मैत्री ही सगळी, की बुवा तंबाखू दिली, एकमेकाला चोना लावला की एकमेकाची मैत्री होते. ह्या मैत्रीवरती शक्यतो विश्वास ठेवू नका, भाळू नका. सगळ्या गोष्टी तपासून बघायला सुरुवात करा, मगच व्यवहार करा. सुदैवाने दोन्ही क्लायंट होते. एकाला तर मी पण त्यात जबाबदार आहे की मी नाही वाचू शकलो मनोजला, कारण तो व्यवहार सगळा झाला. नंतर बीसीपी मध्ये कळाला, पण यशला मला वाचवता आलं, कारण प्लॅटफॉर्म असल्यामुळे बरेच सगळे कन्सल्टिंग क्लायंट चावडीच्या राज्यभरात पोहोचलेले, भारतात पोहोचलेले असल्यामुळे कम्युनिकेशनच्या माध्यमातून हे शक्य झालं. ही स्टोरी तुम्हाला सांगण्याचं कारण आहे की तुम्हाला अशा कोणत्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकू नये, फसू नये आणि मोठ्या मोठ्या गप्पा करून किंवा डिस्कशन करून कोणी तुम्हाला भाळू नये, एवढीच माझी सदिच्छा. अपेक्षा करूयात की मनोज ह्यातून बाहेर पडेलच, निश्चित पडेल. त्यासाठी काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, निश्चिंत राहा, व्यवसाय करत राहा. मी आहे तुमच्यासोबत. धन्यवाद.